आमच्या दुःखाला, आमच्या वेदनांना, आमच्या जखमांना सुद्धा आम्ही विद्रोहाची धार लावून बघतो आणि विद्रोहाच्या धारीनेच आम्ही आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जायची हिंमत ठेवतो, ताकद ठेवतो. हे मला वाटतं आज आपण संविधान बचाव परिषद आयोजित करून दाखवून गेलेलं आहे. 6 डिसेंबर हा जसा आपला दुःखाचा दिवस बाबासाहेबांच्या जाण्यामुळे, तसाच दुःखाचा दिवस या दिवशी कटकारस्थान करून मुद्दामून 6 डिसेंबर ही तारीख निवडून बाबरी मस्जिद ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केली त्या प्राथमिक हिंदुत्ववाद्यांनी, त्याच्यासाठी हा आपला दुःखाचा दिवस म्हणून आपण सगळेजण याच्याकडे बघतो. कारण संविधानाची सगळ्यात मोठी पायमल्ली, संविधानाला धुडकावणं, त्याच्या चिंध्या करण्याची सुरुवात त्या आधीपासूनच झाली होती. पण 6 डिसेंबर या दिवशी तो दिवस निवडून त्यांनी ते दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही पद्धतीने संविधान चिरडू शकतो पायाखाली. आणि मला वाटतं त्याच्यानंतरचा हा जो काही इतक्या वर्षांचा लढा राहिला बाबरी मस्जिदीला घेऊन असेल, त्या लढ्यामध्ये त्यांनी प्रत्येकदा रथयात्रा काढून असेल किंवा सगळ्याच पातळ्यांवर संविधानाची प्रत्येक वेळेला पायमल्ली केलेली आहे. संविधान प्रत्येक वेळेला चिरडलेला आहे. आणि आता जो कोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला की असं काही उद्ध्वस्तीकरण झालंच नव्हतं, त्याच्यामध्ये जी लोक होती वाडवाडीपासून सगळीच लोक ही कोणीच जबाबदार नव्हती. बाबरी मस्जिद कोणी पाडलीच नाही, त्या हेतूनच पाडली नाही, अशा पद्धतीचं जे न्यायालयाने एकूण सगळं जजमेंट दिलं, जो निकाल दिला, मला वाटतं त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना खूप स्पष्टपणे लखपणे क्लिअर झालं, स्पष्ट झालं की ही न्यायव्यवस्था आपल्यासाठी नाही. ही न्यायव्यवस्था आपल्यासाठी कधीच नव्हती आणि यापुढे ही न्यायव्यवस्था आपल्यासाठी होणार नाहीये. आणि 2 वर्षांपूर्वी 3 वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 4 न्यायाधीश बाहेर आले आणि त्यांनी अपील केलं पहिल्यांदा, असं भारताच्या इतिहासात कधी झालेलं नव्हतं. 3 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश बाहेर येतात, पत्रकार परिषद देतात आणि जनतेला आवाहन करतात की लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, याला वाचवा. आणि ते आवाहन केल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे प्रत्येक निकाल बघत होती. लाजे खातर सुद्धा तोंड त्यांना दाखवण्यासाठी सुद्धा आता ते निकाल पूर्वगामी पद्धतीने देऊ इच्छित नाही, संविधानाच्या मूल्यांवर आधारित देऊ इच्छित नाही. आता त्याला कुठलीच भय, कुठलीच तमा राहिलेली नाहीये की आपण जर असं वागलो तर सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण प्रतिमेला कुठेतरी कायमा फासला जाईल. लोक त्याला एका पद्धतीने काय म्हणतात, न्यायाची अपेक्षा करून इथे येतात, त्याच्यासाठीचा विश्वास कुठेतरी आपण उद्ध्वस्त करू याची कुठलीच भीती राहिलेली नाहीये. आणि मला वाटतं की हे समजायला आपल्याला इतकी वर्ष जावी लागली स्वातंत्र्यानंतरची. आपण त्याला स्वातंत्र्य म्हणायचं की सत्तांतर म्हणायचं ह्याच्याविषयी अजून एक मतभेद आहे. पण आज ज्या वेळेला आपण या परिषदेचं नाव संविधान बचाव परिषद असं म्हणतो, तर मला वाटतं ह्या परिषदेच्या नावातच आपला आशय कुठेतरी आपल्याला सगळ्यांना स्पष्ट आहे. आपण या टप्प्यावर येऊन पोहोचलोय की आपल्याला वाचवायचंय काहीतरी आणि ते वाचवण्यासाठी आपण काकुळतीला आलेलो आहोत. आपण वेगवेगळ्या पद्धतीने अशा परिषदा भरवतोय, चर्चा करतोय की कसं वाचवायचं. मला वाटतं रस्त्यावरच्या आंदोलनांनी आपल्याला जे काही शिकवलेलं आहे तो एकमेव मार्ग आपल्या समोर उरलेला आहे, संविधान वाचवण्यासाठीचा आणि लोकशाही वाचवण्यासाठीचा. त्याच्याशिवाय आपल्याकडे कुठला पर्याय आहे आणि त्याच्याशिवाय तिथला सत्ताधारी RSS प्रणित बीजेपीचं सरकार या पद्धतीने कुठेही झुकेल, वाकेल असं कुठेही दिसत नाही. आजच्या परिषदेचा खास करून नारा जो इथे आहे बॅनरवर दिसेल आपल्याला, जो संविधान विरोधी है वो देशद्रोही है. 31 डिसेंबर 2017 आपण पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषद घेतली. महाराष्ट्रातल्या जवळजवळ 250 संघटना एकत्र आल्या. या 250 संघटना ज्या सामाजिक चळवळीचं काम करत होत्या, सामाजिक पातळीवर काम करत होत्या, या 250 संघटना एकत्र आल्या आणि कुठेतरी एक दुवा साधला गेला मध्ये. तो दुवा हा होता की इथल्या ब्राह्मणशाहीला, या देशातल्या भांडवलशाहीला, या देशातल्या पुरुष
2018ला भीमा कोरेगावच्या युद्धाला, जे आपण समतेचे युद्ध म्हणतो, त्याला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 200 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने कुठेतरी या सगळ्या संघटना एकत्र आल्या. तो इतिहास आपल्याला सगळ्यांना बोलपाठ आहे. कारण या एल्गार परिषदेने मी खूप विचारपूर्वक भेटते. या एल्गार परिषदेने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पातळीवर एक खूप मोठं सत्तांतरण म्हणेल किंवा एक खूप मोठी हलचल, त्याचे खूप मोठे पडसाद राजकीय आणि सामाजिक पटलावर इथे पडले. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही सगळी हलचल झाली, इतक्या मोठ्या प्रमाणावर ही उलथापालथ झाली की सगळ्या पद्धतीने ब्राह्मणवादी हिंदुत्व जेवढ्या संघटना होत्या त्यांच्या सगळ्या दहशतवादी संघटनांना एकत्र यावं लागलं. आणि पहिल्यांदा एवढ्या वर्षांमध्ये RSS आणि त्याच्या सगळ्या संघटना, मग ते बजरंग दल असेल, श्रीराम सेना असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा अशा अनेक त्यांच्या संघटना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, समस्त हिंदू आघाडी असेल, या सगळ्या संघटनांना एकत्र येऊन त्यांना कुठेतरी कट्टानुसार रचावं लागलं. आणि पहिल्यांदा ती लोक आपल्या प्रतिक्रियेत येईल. यावेळेला प्रत्येक वेळेला असं झालेलं आहे की त्यांनी काहीतरी करायचं आणि आपण रिॲक्शन मध्ये उतरायचं. त्यांनी हल्ले करायचे, त्यांनी दंगली करायच्या, त्यांनी काहीतरी करायचं, त्यांनी वाद लावून द्यायचे आणि आपण त्याच्या रिॲक्शन मध्ये मोर्चे काढायचे. यावेळेला पहिल्यांदा असं झालं की आपण इथल्या ब्राह्मणी प्रतिकाराला कुठेतरी खूप मोठं आव्हान दिलं. आपण आव्हान दिलं त्यांच्या पेशवाईला. आपण ठोसपणे सांगितलं की पेशवाई ही तुमची ब्राह्मणशाही जी होती त्याच्या आम्ही छिद्र करायला तयार आहोत. तुमच्या ब्राह्मणशाहीला आम्ही कोलायला तयार आहोत. तुमच्या ब्राह्मणशाहीला, त्या शनिवार वाड्याच्या सगळ्या प्रतिकाला, जिथे तुम्ही महिलांना मागवायचा, जिथे तुम्ही महिलांचा बाजार मांडायचा, जिथे तुम्ही दलितांना, मुस्लिमांना, जिथे तुम्ही बहुजनांना एका पद्धतीने त्यांचा विटाळ करायचा, त्या शनिवार वाड्याला कुठेतरी आम्ही आव्हान द्यायला तयार आहोत. आणि त्या शनिवार वाड्यावर आपण कुठेतरी शपथ घेतली की इथल्या संविधानाला वाचवायला, इथल्या देशाला वाचवायला, इथल्या देशाच्या लोकशाहीला वाचवायला जर काही गरज असेल तर इथल्या नवपेशवाईला उद्ध्वस्त करायची गरज आहे. आणि आपण आताच्या या सगळ्या सरकारला, RSSच्या सगळ्या तालमीवर चालणाऱ्या या सरकारला, बीजेपीच्या सरकारला खुलं आव्हान दिलं. कुठलं छुपं आव्हान दिलं नाही. आपण खुलेपणाने सांगितलं की RSS आणि बीजेपीच्या आणि तसंच जितक्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, ज्या दहशतवादी आहेत, त्या सगळ्या संघटनांच्या विरोधात त्या संविधानद्रोही आहेत. आणि आपल्या आजच्या नाऱ्याप्रमाणे ज्या संविधानद्रोही आहेत, त्या देशद्रोही आहेत, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही युद्धाचा एक रणशिंग फुंकतोय. आणि आम्ही भविष्यात कधी याला मतदान करणार नाही. आम्ही भविष्यात कधी आमच्या वस्त्यांमध्ये, खेड्यामध्ये, गल्ल्यांमध्ये याला फिरकू देणार नाही. ही शपथ आपण शनिवार वाड्यावर खुल्या पद्धतीने घेतली आणि ती शपथ कायम आहे. या शब्दात एक इंचाचा सुद्धा, एका शब्दाचा सुद्धा बदल झालेला नाहीये. आणि ती ह्याच्यासाठी कायम आहे कारण तुम्ही आमच्या असे अनेक लोक जरी तुरुंगात डांबले तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की असं तुरुंगात लोक डांबल्यानंतर कुठेतरी सगळी चळवळ एका पद्धतीने विखुरली जाईल. ही चळवळ कुठेतरी पाठीमागे येईल, दोन पावलं मागे सरेल. तर असं झालेलं नाहीये. मगाशी कॉम्रेड क्षीरसागरांनी जे म्हटलं त्या मताशी मी सहमती घ्यायचं तंत्र आहे. लोकांना संभ्रमित करायचं, लोकांना मारून टाकायचं आणि एका पद्धतीने तो संभ्रम तयार करायचा. तो संभ्रम तयार करायचा प्रयत्न यांनी केला. म्हणजे 31 डिसेंबरला शनिवार वाड्यावरती एल्गार परिषद होते आणि त्या एल्गार परिषदेचं वैशिष्ट्य असं आहे की या एल्गार परिषदेच्या आधी महाराष्ट्राचं वातावरण जे होतं हे वातावरण प्रचंड जातीय विद्वेषाने कलुषित झालेलं होतं, ध्रुवीकरण झालेलं होतं. मराठा मोर्चे निघाले, त्याच्यानंतर बहुजन मोर्चे निघाले. या दोन्ही मोर्चांनंतर कुठेतरी लोकांच्या मनात एकमेकांविषयी कुठेतरी एका पद्धतीचा द्वेष तयार व्हायला सुरुवात झालेली होती. RSSचा नक्की याच्यात हात होता, पण बऱ्याच सामाजिक चळवळीच्या लोकांनी, सामाजिक संघटनांच्या लोकांनी याच्यात हस्तक्षेप केला आणि सांविधानिक तरतुदींचा ज्या मागण्या योग्य आहे त्याला उचलून धरलं. पण हा विद्वेष कुठेतरी थांबायला पाहिजे. याच्यासाठी या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन हा दुवा साधला की आपला शत्रू, आपण एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आपला शत्रू जो आहे, आपला शत्रू कुठेतरी आपल्याला निश्चित केला पाहिजे. आणि एल्गार परिषदेने तो शत्रू निश्चित केला. एल्गार परिषदेने हे सांगितलं की 200 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, म्हणजे महार असतील, मातंग असतील, मराठी असतील, हिंदू राजपूत असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, हे सगळे लोक
एकत्र येऊन ज्या पद्धतीने त्यावेळेच्या ब्राह्मणशाहीच्या विरोधात पेशव्यांच्या विरोधात लढले तशाच पद्धतीने आज फडणवीस सरकारच्या स्वरूपात आपल्यासमोर नवपेशवाई आलेली आहे. मोदी सरकारच्या स्वरूपात आपल्यासमोर नवपेशवाई आलेली आहे. RSS आणि त्याच्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना या संविधानाला खतम करून पाहतात. अशा वेळेला या ब्राह्मणशाहीला जर आपल्याला संपवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना संविधानाची कास धरून लोकशाहीची कास धरून एका मंचावर यावं लागेल आणि ही कास करण्याचं स्वप्न हे कास करण्याची जिद्द सगळ्या सामाजिक संघटनांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पकडली आणि तो दिवस साधून आपण सगळे एकत्र आलो आणि एल्गार परिषद यशस्वी केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती या मिटिंगा झाल्या. खालपासून वरपर्यंत आपण हे सगळं ढवळून काढलं आणि ह्याचा त्यांना सगळ्यात मोठा त्रास झाला. ह्याची त्यांना सगळ्यात मोठी भीती होती. जाती धर्मांमधला वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये विद्वेष पसरवण्याचा त्यांचा जो मानस होता, त्यांचा जो मनसुबा होता, त्यांना असं वाटत होतं की त्यांनी ते सगळं ध्रुवीकरण करण्यात ते यशस्वी झाले. त्या सगळ्या ध्रुवीकरणावर आपण पाणी फेडलं आणि कुठेतरी सगळ्या जात धर्मिया लोकांना एका मंचावरती एकत्रित आणलं आणि हे आव्हान त्यांना दिलं की तुमच्या ब्राह्मणी प्रतिकार आम्ही प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीने नेस्तनाबूत करत राहू, त्याची चिरफाड करत राहू, त्याला उद्ध्वस्त करत राहू आणि त्याच्यासाठी आमच्या चळवळीचं हे ध्येय आहे आणि ते ध्येय घेऊन आपण एल्गार परिषद पार पाडली. तर त्यामुळे मी म्हणेन की चळवळ आपण ही पुढे घेऊन जात असताना कुठेतरी या सगळ्या काळामध्ये त्याचं एक षडयंत्र त्याच्याच बरोबर चालू होतं. त्या षडयंत्रापासून आपण सगळे अभिज्ञ होतो. आपल्याला माहितच नव्हतं की असं काहीतरी 1 जानेवारीचं मोठे षडयंत्र, मोठे हल्ले ते लोक कट प्रस्तुत करत आहेत. मगाशी गरुड सरांनी ज्या पद्धतीने मांडलं की RSS आणि एकूण हिंदुत्ववादी संघटनांची काम करायची पद्धत कशी असते, मी म्हणेन की ती सगळी पद्धत एवढ्या वर्षांची काम करायची जी होती ती त्यांनी सगळी भीमाकोरेगावमध्ये 1 जानेवारीला हल्ले करताना वापरली. असे कितीतरी युवक, जसं गरुड सरांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला, असे कितीतरी युवक आहेत ज्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मराठा समाजातले, ओबीसी समाजातले किंवा दलित समाजातून येणारे आहेत, ज्यांनी त्यांची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल की स्वतः हिंदू आघाडी या संघटना सोडल्या याच कारणासाठी, कारण त्यांचा दापीपणा, त्यांचा फोलपणा, त्यांचा खोटारडेपणा, त्यांचं हे द्वेषाचं राजकारण त्यांच्या समोर आलं. इंद्रजित घाटगे नावाचे कोल्हापूरचे कार्यकर्ते ज्यांनी याच्यावरती पुस्तक लिहिलं की शिवप्रतिष्ठान ते शिवराज्य मंचपर्यंत त्यांचा प्रवास लिहिला की का त्यांनी शिवप्रतिष्ठान सोडलं, का त्यांनी भिडेला सोडलं आणि भिडेच्या ज्या काही आतापर्यंतच्या द्वेषपूर्ण कृती होत्या किंवा त्यांच्या ज्या पद्धतीने त्या सगळ्या द्वेषपूर्ण कारवाया होत्या मुसलमानांच्या विरोधात असतील, महात्मा फुलेंना मूर्ख ठरवण्यापर्यंतच असेल, क्रांतिमान ज्योतिबा फुलेंना मूर्ख म्हणण्याचा एक व्हिडिओ आहे भिडेचा, बाबासाहेबांना शिव्या देणारा व्हिडिओ आहे. अशा अनेक पद्धतीच्या महामानवांचा अपमान करणारा भिडे हा विष समाजात पहिल्यापासून पेरत होता आणि म्हणून तो मोदीचा गुरु आहे, म्हणून तो फडणवीसचा गुरु आहे. आणि असे अनेक भिडे, असे अनेक धनंजय देसाई आणि असे अनेक मिलिंद एकबोटे या समाजाला जुगडणारे फिरतायत. एवढं मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि आपल्याला त्याची पुनः सुद्धा नव्हती की असं काहीतरी घडतंय. त्यांनी आधी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रयत्न केला हिंदू मुसलमानांमध्ये दंगली घडवण्याचा, तो यशस्वी झाला नाही. मुसलमानांनी त्यांना कुठल्याच पद्धतीने प्रतिक्रिया दिली नाही, त्यांचा कट तिथे हाणून पाडला. त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवलं की 1 जानेवारीला अशा पद्धतीने हल्ले करायचे. ती यंत्रणा सगळी त्यांची तयार होती. जवळजवळ आठवडाभरापासून ते आजूबाजूच्या गडांवरती, मध्ये राजमाचीचा गड असेल, तो लोहगड असेल किंवा असे अनेक आजूबाजूचे जे गड किल्ले, तिथे ते गडकोट मोहिमेच्या नावाखाली एकत्रित झाले होते हत्यारांसकट आणि आपल्याला काही माहित नव्हतं की असं झालेलं आहे. जवळजवळ आठवडाभरापासून, महिनाभरापासून फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती पोस्ट फिरत होत्या की 1 जानेवारीला भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे त्याची बाबरी मस्जिद करायची. तो 1 जानेवारीला भीमा कोरेगावचा स्तंभ बाबरी मस्जिदीसारखा उद्ध्वस्त करायचा अशा फेसबुक पोस्ट फिरल्या. 1 जानेवारीला काळा दिवस पाळायचा अशाही पोस्ट फिरलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या पोस्ट पोलिसांकडे आहेत, तेव्हापासून होत्या. 1 जानेवारीच्या संदर्भामध्ये ह्याही पोस्ट फिरल्या की ह्याचा जो काही लढा आहे हा ब्राह्मणशाहीच्या विरोधात नाही, हा मराठीशाहीच्या विरोधात आहे. आपण ठामपणे पहिल्यापासून सांगतोय की पेशवाई कुणी मराठीशाही नव्हती. पेशवाई हे ब्राह्मणांचं वस्तवाद, ब्राह्मणांचं जातीवादी ब्राह्मणांचं राज्य होतं आणि तिथे दलित बहुजनांना, महिलांना एका पद्धतीने उद्ध्वस्त केलं जायचं, त्यांचं शोषण केलं जायचं. तर आपण प्रत्येक वेळेला सांगत आलो की पेशवाई म्हणजे ब्राह्मणशाही आणि ते लोकांमध्ये उलटा संदेश घेऊन जात होते की
की हे मराठी शाहीला संपवण्यासाठी आले, हे मराठ्यांना संपवण्यासाठी आले आणि अशा पद्धतीने सर्वांची माफी मिळवून तिथे लोकांना एकत्र केलं गेलं. आणि हे सगळे जे मेसेज होते, हे सगळे जे संदेश होते, हे सर्वात सोशल मीडियावरून फिरत होते. 1 जानेवारीला ते एकमेकांची संदेश, एकमेकांची वार्तालाप करताय, एकमेकांची संवाद करताय की कितीचा आकडा गाठला तुम्ही, किती लोकांना मारलं. एक ब्राह्मण वॉरियर नावाचं त्यांचं फेसबुक पोस्ट त्याच्यात ते लिहितात की आज भिंटो को भगा भगा के दौड़ा दौड़ा के मारा. या सगळ्या त्यांनी स्वतः स्वीकारलेल्या गोष्टी आहेत की आम्ही हे केलंय आणि ते खुल्या मनाने उजळ मनाने सांगताय की आम्ही केलं, काय उखाडायचं मला उखाडा. हे सगळं पोलिसांकडे आहे, तेव्हाही होतं. त्यामुळे जसा भिडे गोटे हे लोक जबाबदार आहेत, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस सुद्धा तितका जबाबदार आहे. कारण देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्याचसोबत गृहमंत्री सुद्धा होते. आणि हे सगळं कटकारस्थान देवेंद्र फडणवीसांना व्यवस्थित माहित होतं. तर आपण असं अजिबात म्हणू शकत नाही की कुठेतरी गुप्तचर यंत्रणांचं हे फेल्युअर आहे. आज आपल्या या सभागृहामध्ये बरेच गुप्तचर यंत्रणांची लोक बसली असतील, एटीएस बसले असतील, एआयबीवर बसले असतील, ते दादा तिकडे शूट करतात तेव्हा खुर्चीवर बसलेले. ते गेल्या वेळेच्या मीटिंग मध्ये सुद्धा होते निळ्या शर्टामध्ये. तर असे अनेक लोक या सभागृहात सुद्धा असतील जे शूटिंग करत असतील, ज्या आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या मीटिंगला येतात, छोट्या छोट्या आपल्या प्रत्येक बैठकांना शिरकाव करतात. हे काय बोलताय, त्यांचं काय चाललंय, याच्यामध्ये त्यांना खूप मोठा रस असतो आणि हे सगळं ते तिकडे पोहोचवतात. आपल्याला कुठलीच भीती नाही आहे, आपण प्रत्येक वेळेला खुलेपणाने बोललेलो आहे. मगाशी म्हटलं शनिवार वेळेला आम्ही खुलं चॅलेंज दिलं तुम्हाला, पाडलं तुम्हाला लोकसभेत, ठरवलं आम्ही काय उखाडायचं घ्या उखाडून. आमच्या गुप्त बैठका होत नसतात, गुप्त बैठका त्यांच्या होत असतात जिथे तुम्ही जात नाही. गुप्त बैठका त्यांनी केल्या, महिलांना कशा पद्धतीने दगडफेक करायची. गुप्त बैठका त्यांनी केल्या की कुठे वळूमध्ये कशा पद्धतीने गोविंदगोपाळ महाराजांची समाधी तोडफोड करायची. याच्या गुप्त बैठका भिडे मोठे समाधी भिडे मराठीने घडवल्या भीमापेठाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये. हे सगळं त्या पोलीस अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती आहे. म्हणजे सुभाष भाऊ असतील किंवा संदीप पाटील असतील किंवा अजून विश्वास नागे पाटील असतील, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सगळं माहित होतं. हे सगळे सामील झालेले होते इथल्या सगळ्या आरएसएसच्या निधीला आणि आरएसएसच्या सगळ्या षडयंत्राला सामील झालेले त्याचे 10 पोलीस अधिकारी आहेत. हे सगळे पोलीस अधिकारी सामील होऊन इथल्या गुप्तचर यंत्रणांनी सामील होऊन फडणवीसने त्या गटात सामील होऊन भीमापेठाचे यांच्यावर केलेले हल्ले आणि याचे सगळे पुरावे आपण सरकारकडे दिलेले आहेत. 1 जानेवारीला ज्यावेळेला हल्ले झाले, त्या हल्ल्यानंतर आपल्याला आठवत असेल की 2 जानेवारीला उत्स्फूर्तरित्या महाराष्ट्र बंद झाला. लोकांनी कोणाची वाट बघितली नाही की कोणतरी आम्हाला सांगेल आणि आम्ही महाराष्ट्र बंद करावा. लोक असे उतरले रस्त्यावरती, उतरले आणि त्यांनी महाराष्ट्र बंद करायची हात दिली. आणि का उतरले? एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आमच्यावरती हल्ले करता आम्ही त्याचा विरोध आमचा जाहीर नाही करायचा, आम्ही व्यक्त नाही करायचा. त्याच्यानंतर 3 जानेवारीला 250 संघटनांनी भीमापेठ प्रेरणा अभियानाच्या या बॅनरखाली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांबरोबर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्रितपणे मिळून 250 संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. संभाजी ब्रिगेड सकट, सत्यशोधक ओबीसी परिषदे सकट सगळ्या आंबेडकरवादी संघटना, डाव्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं की आम्ही 3 तारखेला महाराष्ट्र बंद करतो, जो आपण कडकडीत बंद केला. आणि त्यावेळेला दाखवून दिलं की आपली ताकद काय येते. हे लोक हादरले. हादरल्यानंतर 3 जानेवारीला ज्या लोक जेवढी आपली सगळी फोर्स आपण उतरवली आणि महाराष्ट्र बंद केला, त्याच्यानंतर मग ह्यांना कळलं की आता कुठेतरी त्यांचे धाबे रणावले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी 8 जानेवारीला पहिली केस टाकली. पहिली केस टाकली जी उवर खाल्लेली जिग्नेश मेवानीवर होती. अक्षय विकट नावाच्या माणसाने टाकली. आणि ही केस विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये पुण्यामध्ये टाकली. हे सांगून की या परिषदेत भडकवलं असं झाली आणि त्याच्यामुळे हल्ले झाले. आणि त्याच्यानंतर तुषार गांगुडे नावाच्या इस्माने एक केस टाकली जी सुधीर ढवळे, मी स्वतः नशाली पोतर आणि कबीर कलामांचे जे 4 लोक दीपक भेंगे, रमेश गायकवाड, सागर वडके आणि ज्योती जगताप या आमच्या 6 लोकांनी केस टाकले. त्याच्यातही हेच केलेलं होतं की यांनी गाडी म्हटली, यांनी भाषणं केली आणि तिथे हल्ले झाले. एवढी अशा पद्धतीचा जो आशय आहे सगळ्या काळाचा. ह्या 2 केसेस टाकल्या
आणि ह्या 2 केसेस टाकल्यानंतर बरे हे केसेस टाकणारे आहेत कोण? हे डायरेक्ट भिडेच्या संघटनेशी अटॅच असलेली लोक आहेत. तुषार तांबुळे असेल किंवा अक्षय विकर असेल त्यांचे फोटो पण आपण पाहिलं केले त्यावेळेला की कशा पद्धतीने भिडेचीच लोक या पद्धतीने स्वतः सल्ले करायचे आणि स्वतः एफआयआर टाकायच्या लोकांच्या विरोधामध्ये. बरं इथूनही एफआयआर टाकलेल्या होत्या भिडे आणि कोरेच्या विरोधामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारीच्या हल्ल्यानंतर जवळजवळ 72 एफआयआर रजिस्टर झाल्या संपूर्ण एफआयआर म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात. काही लोकांची नावं जाहीर नव्हती, काही लोकांची नावं त्याच्यात घेऊन लोकांनी टाकलेली आहेत जे ज्यांनी मार खाल्ला त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या. या 72 एफआयआर नंतर वर्ग करण्यात आला शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये. जवळजवळ 30-32 एफआयआर असतील झाला. या एकाही एफआयआर वर पोलिसांनी आजपर्यंत चार्जशीट प्रिपेअर केलेली नाही. आरोपपत्र दाखलच नाहीये. आपण ज्या दाखल केल्या त्या एफआयआर वर एकाही एफआयआर मध्ये कुठलाच शोध तपास झालेला नाही. फक्त मिलिंद एकबोटेच्या संदर्भामध्ये सरकार सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सांगायला की याला वेळ देऊ नका. सुरुवातीला केलं कारण दबाव तेवढा होता. 3 जानेवारीला आपण जे बंद केलं त्या बंदानंतर पोलिसांनी काय केलं? फडणवीसने काय करायला लावलं? संपूर्ण महाराष्ट्रात फडणवीसने कॉम्बिंग ऑपरेशन केली. गल्ल्या गल्ल्यामध्ये घुसून रस्त्या रस्त्यांमध्ये घुसून गाव खेड्यांमध्ये घुसून आंबेडकरी कार्यकर्त्यांना बाहेर काढले. त्याच्यावरती हात पाडण्यापासून महिला पोलिसांच्या विलयीकरणापर्यंतच्या सगळ्या खोट्या केसेस फडणवीसने टाकल्या होत्या. आणि हे सगळं नाटक केलं एका पद्धतीची दहशत बसवली. त्याही दहशतीला आपण भीक घातली नाही. त्याही दहशतीला आपण भीक घातली नाही. आपण पुन्हा उतरलो. 26 मार्च 2018 ला यलगार मार्च काढला. आझाद मैदानात सगळ्यात मोठा यलगार मार्च आपल्याला आठवत असेल. जवळजवळ 1.5 लाख लोक 1.5 लाख लोक रस्त्यावर उतरली आणि पुन्हा सांगितलं की आपण तुम्हाला घाबरणार नाही. त्यावेळेला आपली मागणी होती की भिडे कोणत्या अरेस्ट करा आणि या सगळ्या केसेस परत घ्या. त्यावेळेला फडणवीसला एक मोठं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं. त्याच्यामध्ये शिवराज कोकाटेंपासून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांपासून महेश भारती असे अनेक वेगवेगळे लोक होते आणि स्वतः त्याच्या सुनील डवरे मी त्याचा स्वतः होतो. हे सगळं शिष्टमंडळ तिथे भेटायला गेलं. तिथे फडणवीसला मी माझ्या मोबाईलवरून दाखवलं की हे भिडेने केलेलं कशा पद्धतीने पुरावे दाखवले, सोशल मीडियावरचे पोस्ट दाखवले. आपल्याला माहिती आहे फडणवीस हरामखोर माणूस आहे, पण लोकांसमोर सुद्धा इतकी मोठी हरामखोरी लोक करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ते सगळं तुम्हाला दिल्यानंतर सुद्धा 26 मार्चला आम्ही या सगळ्याला देत आहोत आणि 17 एप्रिलला तो आमच्याच घराकडे ऑफिसेसवरती घरी टाकत आहे. आणि ज्या लॅपटॉप मोबाईल ह्याच्यावरती सगळी जवळ करत होते सगळे घेऊन गेले. मग अभिरावांच्या घरात लोकांच्या घरावरती गाडी टाकली, आमच्या ऑफिसवरती गाडी टाकली आणि हे सगळं घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सत्र सुरू केलं. आणि ह्या सगळ्यामध्ये हे सगळं जुलूम अत्याचार करत असताना मध्ये चौकशी आयोगाचा पास नेमला. जस्टिस जयंत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सुमित मलिक यांच्या सोबत 2 सदस्यीय कमिशन नेमली. भीमा कोरेगाव चौकशी आयोग. आयोगाने तो एका पद्धतीने सर्कस उभी केलेली होती. एवढी सगळी दहशत लोकांवरती तयार केली. 1 जानेवारीला हल्ले तुम्हीच केले. कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये कार्यकर्त्यांना तुम्हीच अडकवताय. त्यांच्या बेलसाठी रात्रीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवावं भांडावं लागलंय, झगडावं लागलंय. आज कार्यकर्त्यांची आयुष्य त्यांची करिअर उद्ध्वस्त केली. अनेक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीये. शिक्षणामध्ये सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम होतोय. या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही अपेक्षा करताय की महाराष्ट्रातून पीडित लोक ते आयोगावर येऊन आपली साक्ष देतील. कशी देतील साक्ष? एवढं मोठं सगळं नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर लोक पुढे येऊन हिंमत कशी करतील साक्ष द्यायची? ह्याच्यासाठी तो सगळं कॉम्बिंग ऑपरेशन आणि त्या पद्धतीच्या केसेस टाकल्या गेल्या आणि त्यामुळे तेच झालं. आयोगामध्ये लोक आली नाही फारशी. किती सहन करणार ना? आणि त्याच्यानंतर ते सगळं साधून 6 जूनला 5 लोकांना अरेस्ट केले. त्याच्यामध्ये सुधीर ढवळे, सुरेंद्र गड्डी, महेश राऊत, शोभा सेन ही सगळी लोक होती. आणि ह्या सगळ्या लोकांना म्हणजे जर ते म्हणाले असते की भीमा कोरेगावमध्ये सुधीर ढवळेने हल्ले केले, आशानी पोताने हल्ले केले, कबीर कलामांचे हल्ले केले, तर लोकांनी थोडं थांबली असती, चपला काढून मारल्या असत्या, त्या मारायला उतरले सुद्धा होते लोक रस्त्यावर. पण मग ह्याला काहीतरी अजून काय म्हणतात तडका दिला पाहिजे. ह्याला काहीतरी अशा पद्धतीने सगळं निर्माण करायचं. वैष्णव ऑपरेशनचा म्हणाले काहीतरी
आज ज्या पद्धतीने NRC-CA मध्ये मगाशी बऱ्याच लोकांच्या उल्लेखामध्ये आलं की NRC-CA आंदोलनाचे विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अटक केली. तशाच पद्धतीने त्याचा काही संबंध नाही या एल्गार परिषदेशी. इथे जे लोक बसलोय का याच्यात अनेक संघटना एल्गार परिषदेमध्ये होत्या. ज्या लोकांना भीमा कोरेगाव हे माहित नसेल कदाचित, आपल्याला क्रेडिट घ्यायला पाहिजे की आपण भीमा कोरेगाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन गेलो, पण ही किंमत मोजून आपल्याला न्यायचं नव्हतं नक्कीच की आपली लोक जेलमध्ये जावी. पण त्या काळामध्ये अशा सगळ्या लोकांना देशभरातल्या गुंफण्याचं एकच कारण होतं की लोकांमध्ये आधी संभ्रम निर्माण करायचं, कारण की नावं माहिती लोकांना ज्याला अरेस्ट केलंय. त्याच्यानंतर परत ज्या 5 जणांना अरेस्ट केलं, अरुण फरेरा, वैभव गोस्वामी, सुधा भारद्वाज यांची नावं ऐकली तरी का आपण? नाही ऐकली. नाही माहिती आपल्याला ही लोक कोण आहेत. ही लोक आपापल्या क्षेत्रामध्ये खूप दिग्गज लोक आहेत, आपापल्या प्रदेशामध्ये दिग्गज लोक आहेत. पण जसं सुधीर ढवळे हे नाव, सुधीर ढवळे हे नाव आज पंजाबमध्ये कदाचित माहित नसेल, सुधीर ढवळे हे नाव कदाचित आज बंगालमध्ये तसं माहित नसेल, छत्तीसगडमध्ये माहित नसेल, तसं सुधा भारद्वाज, वैभव गोस्वामी किंवा अजून रोना विल्सन ही किती नावं वेगवेगळ्या राज्यातील नावं आपल्याला नाही माहिती. आणि कारण हे आहे की ही जी काम करणारी लोक आहेत, ही जमीन काम करणारी लोक आहेत. हे आपल्या नेतृत्वाचा काय म्हणतात एका पद्धतीने शोषाईसाठी लोक काम करत नव्हती. त्यामुळे काही स्वतःचा गंगावर कधी केला नाही, त्यामुळे ही नावं लोकांना माहित नाही. आज सागर मोठे आणि रमेश रायचूर पुन्हा एकदा जेलमध्ये गेले. किती लोकांना माहित होतं की कबीरदारा मंचचे हे 2 शाहीर याच्या आधी 4 वर्ष तुरुंगवास भोगून आलेले? नव्हतं माहिती. अनेक लोकांना नव्हतं माहिती, कारण त्यांनी कधी नावासाठी कामं केलीच नाही. तर त्यामुळे लोकांना माहित कसं असतं की ही लोक होती जी खस्ता खातात. 2011 सुधीर ढवळेंना अरेस्ट झाली, 2014 त्यांची निर्दोष मुक्त झाली, असे नाव ठेवले होते नक्षलवादाचे. पण 2011 ते 2014 सुधीर ढवळे जेलमध्ये हे महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला नव्हतं माहिती. हा, काही इंटेलेक्च्युअल लोकांना माहित असेल, काही नेत्यांना माहित असेल, त्यांनी पुढाकार घेऊन त्याच्यासाठी सुधीर ढवळे मुक्तता अभियान सुरू केलं, पण सगळ्यांना नव्हतं माहिती सुधीर ढवळे कोण आहे. पण ते सुधीर ढवळे ज्यावेळेला 2014 निर्दोष मुक्त होऊन आले, त्यावेळेला त्यांनी पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय होण्याचा एकदा ते फुल टाइमच झाले आणि एका पद्धतीने त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला किंवा आंबेडकरी चळवळीला एक घालली. मग ते जोखेडा असेल, रोहित वेमुला असेल, आंबेडकर भवन असेल, नदी मैदान असेल, मुळाचा संघर्ष असेल, ते आतापर्यंत एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावच्या संघर्षापर्यंत हे सगळे सुधीर ढवळेंचं एक मोठं याच्यामध्ये योगदान आहे. हे कोणाला माहिती आहे? नाही माहिती. कारण सुधीर ढवळेंनी कधी असं सांगितलं नाही की मी एवढा सगळा त्याग करतोय, मी एवढं सगळं खालपासून वरपर्यंत काहीतरी करतोय, माझं सगळं घाम रक्त त्याच्यामध्ये पेरतोय चळवळीमध्ये एका समाजामध्ये समता आणण्यासाठी. हा गौरव त्यांनी काय केला? इतक्या वर्षांनंतर हे बोलावं असं वाटतं, कारण कधीच हे बोललं गेलं नाही. त्यामुळे किंवा आता बोलूया, किंवा आता त्या लोकांचं कंट्रीब्युशन, आता त्या लोकांचा जो सहभाग होता चळवळीत दिलेला, तो आता थोडा हलक्या आवाजात काय बोलायला सुरुवात करूया. कोण आहेत ती लोक जी आतमध्ये येईल? काय मिळालं त्यांना जेलमध्ये जाऊन? ते असं म्हणत नाही ना, मी असं म्हणते, ते नाही असं म्हणत की काय मिळालं. ते म्हणतात की अशा अनेक त्याग, अनेक संघर्ष करत राहू. मी आज अशासाठी म्हणते कारण त्यांनी एवढं सगळं योगदान देऊन आज त्यांच्याबद्दल लोकांना माहितच नाही. आणि आपल्यासारखी लोक, तुमच्या माझ्यासारखी लोक जी बाहेर आहेत, ज्यांना माहिती आहे आपण ते लोकांपर्यंत घेऊन जायला कमी पडलो, की स्वतःला याचा दोषी समजते की नाही सुधीरबद्दल बोलू शकले इतक्या दिवसात. आपण कोणाची वाट बघत राहिलो की कोणतरी सुधीरबद्दल बोलेल, कसं कोणतरी सुधीरबद्दल बोलेल. सुधीरला काम करताना कुणी बघितलंय? तुम्ही आणि आम्ही बघितलंय. आपलाच अधिकार आहे ना तो, आपलंच कर्तव्य आहे तो त्याच्याबद्दल बोलण्याचं, सागर रमेश ज्योतीबद्दल बोलण्याचं किंवा इतर जी लोक डॉक्टर आनंद त्यांच्याबद्दल बोलण्याचं. कारण टाटा इन्स्टिट्यूट सारख्या एवढ्या मोठ्या प्रगतीय इन्स्टिट्यूट मध्ये आमच्यासारखे विद्यार्थी शिकतात, त्यामुळे डॉक्टर आनंद पुस्तकं, त्यांचे आर्टिकल्स हे आमच्यासाठी लोक रिसर्चसाठी वापरतात. आम्ही त्याचा अभ्यास करतो, त्याच्यावरती आमचे शोध निबंध बनतात, कारण त्यांनी खूप काही मोठं योगदान, वैचारिक योगदान दिलेलं आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टर आनंद यांचं नाव घेतलं जातं. आणि आधी मागेही बऱ्याच वेळेला लोक म्हणाले की जसं RSSचा आणि साहित्याचा काही संबंध नाही, RSSचा आणि वैचारिक बुद्धिमत्तेचा, तार्किकतेचा काही संबंध नाही. त्यांचा आणि हुकुमशाहीचा संबंध आहे, त्यांचा आणि ब्राह्मणशाहीचा
मी असं नाही म्हणत की तेच एकमेव होते, असं नसतं. जनता कुठेतरी क्रांती करत असते. प्रत्येक ठिकाणी क्रांती झालेली आहे देशभरामध्ये, जगभरामध्ये, ती जनतेनेच केलेली आणि जनता क्रांती करते याच्यावरती माझा आणि संघटनेचा तुमचा विश्वास आहे. पण जी दिशादर्शक असतात, जी लोक अशा पद्धतीने संघटित करण्याचं काम करत असतात, जसं मगाशी डॉक्टर संग्राम मोरे यांनी सांगितलं की जागृत समाजाची जी ओळख आहे त्याच्या ज्या अतिशक्ती आहेत त्या काय आहेत, तर फक्त हे म्हणून चालत नाही की समाजात विषमता आहे. विषमतेला ओळखून कुठले सत्तावादी मूल्य लोकांमध्ये, जनतेमध्ये कधी येऊन गेले तर त्याचा काय परिणाम होईल हे जे ओळखतात, तो असलेला तो म्हणजे जागृत समाज, ते म्हणजे जागृत संघटना. आणि ती जागृत असण्याचं काम ह्याच्यासारख्या लोकांमध्ये होतं. सागर रमेशसारखी लोक ज्या वेळेला शाहीच्या माध्यमातून ज्या वेळेला उभी राहायची, लोकांचं मतपरिवर्तन असं व्हायचं. लोकांशी हजारोच्या संख्येने आजूबाजूला मिळवायची, शेकडोच्या संख्येने आजूबाजूला मिळवायची आणि ती ताकद त्यांच्या गाड्यामध्ये होती, त्यांच्या व्यक्त करण्याच्या पद्धतीत होती. आणि ह्याला इथलं सरकार नक्की घाबरतं. मला वाटतं की आज ज्या वेळेला ही सगळी लोक, म्हणजे कदाचित आपला संबंध नाही त्याच्याशी, आणि लोकांना काय ओळखत आपण, पण ज्या वेळेला एक 80 वर्षाचा म्हातारा, एकदम 80 वर्षाचा म्हातारा माणूस ज्या अंथरुणाला खिळलेले, ज्याला आपण आपल्या काय म्हणतात आपल्या कपड्यांमध्ये लघवी करतो ह्याची शुद्ध नाही राहिलेली, त्याची सगळं शुद्ध हरवलेली आहे, असा माणूस ज्या वेळेला भयंकर खितपत पडतो, एक मानवीय दृष्टिकोनातून मानवतेच्या नात्याने आपली नाळ कुठेतरी जुळते की नाही त्याच्यासोबत, तर मला वाटतं की नाळ आपल्याला संविधान जोडून देतं. ही नाळ आपल्याला कुठेतरी संविधान यासाठी जोडून देतं कारण संविधानात आपली जी सरनाम्याची मूल्य आहे, ही मूल्य कुठेतरी आपल्याला आपल्या आतमध्ये जागृत करायला भाग पाडतं. जेव्हा 83 वर्षाचा स्टॅन स्वामी सारखा एक म्हातारा माणूस ज्या वेळेला त्याला पाणी पिता येत नाही, त्याचे हात असे थरथरत असतात, पाणी पिता झालेला माणूस त्याला हात थरथरतात, त्याचे त्याला समजत नाहीये, त्यांनी कोणाकडे मागितलं, त्यांनी येणाऱ्याला सांगितलं की आम्हाला एक स्ट्रॉ द्या, जो ग्लास असतो ना सिपर, तो एक द्या आम्हाला प्यायला. म्हणजे हाताचा थरथरणारा ग्लास जो आहे तो तोंडापर्यंत किंवा पाणी तरी जाऊ शकेल. ह्याच्यासाठी त्याला कोर्टात अर्ज करावा लागतो आणि कोर्ट आणि एनआय जे आहे ती 20 दिवसाची मुदत मागतं. याला विचार करू दे आणि त्या 20 दिवसात ते पाणी न प्यायल्यामुळे त्या माणसाचा जीव गेला असता कोण जबाबदार होतं? कोण घेणार याची जबाबदारी? सरकारला तेच हवंय. सरकारला हेच हवंय की ही माणसं तुरुंगामध्ये कितपत मरावी. अशी अनेक शेकडो राजकीय कैदी आहेत, मग ते मुस्लिम समाजातले, ते दलितांमधले, ते आदिवासींमधले आणि खास करून या समाजातले. जसं सगळ्यांनी मगाशी म्हटलं, मुस्लिमांना आतंकवादी ठरवणं, दलितांना आदिवासींना नक्षलवादी ठरवणं हे खूप सोपं आहे. आता शिखांना खलिस्तानी म्हणतात, ते काहीही म्हणतील. प्रश्न आहे की आपण काय म्हणतो. आणि मला वाटतं आपण तेच म्हणतो जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असेल, क्रांतिवादी ज्योतिबा फुल्यांनी असेल किंवा भगतसिंगांनी असेल किंवा अशा सगळ्या क्रांतिकारकांनी आपल्याला सांगून जे ठेवलेले, त्यांनी त्यांच्या आयुष्याने आपल्या समोर त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या कारकिर्दीतून मांडलेले, मला वाटतं आपण तेच म्हणायची ही वेळ आहे. आणि म्हणून मगाशी जशी सुरुवात केली, ह्याच्यातून काय बाहेर काढू शकतो आपल्याला, तर संविधान वाचवायचंय तर आपल्याला रस्त्यावरच्या संघर्षाशिवाय पर्याय नाही. ज्यावेळेला सुप्रीम कोर्टच्या लोकांनी, सर्वोच्च न्यायालयाने आपले हात वरती केले, आम्हाला विचारू तुम्ही तुमचं काय ते बघा, जनतेने वाचवा, असं जेव्हा सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश सरळ म्हणतात त्यावेळेला आपण अपेक्षा कोणाकडून करायची आहे? संसदीय लोकशाहीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की निवडणुकांच्या माध्यमातून केले ना आपण प्रयोग, नाही केले का? उतरलो, लोकसभेमध्ये उतरलो, विधानसभेमध्ये उतरलो, आतापर्यंतच्या इतक्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलो. बिहारमध्ये आता आपल्या समोर उदाहरण आहे बरं. बिहारचं किती असंतोष होता, प्रचंड असंतोष मोदीच्या विरोधामध्ये. सगळे पक्ष एकत्र आले, डावे एकत्र आले, तिकडे तेजस्वी यादवची जी लाल उभी राहिली ती आपल्याला सगळ्यांना तरी अपेक्षा होती की इथे मोदी परास्त होईल. मग ते ईव्हीएमच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल, त्यांच्याकडे ते सगळं आहे. त्यांच्याकडे जाम दाम दंडभेद, त्यांच्याकडे सगळ्या पद्धतीचे काय म्हणतात एक हत्यार आहे, त्यांच्याकडे सगळ्या पद्धतीची सत्ता आहे, त्याच्यामुळे ते सगळे वापरू शकतात. आजची बघा मीडिया चॅनल्स कशा पद्धतीने बोलतात, कुठेतरी आपल्याला वाटतं की पत्रकारिता करतात. मग अशी कॉमेंट दिसली जेव्हा सुरुवात केली अर्णब गोस्वामीच्या बाबतीत, तेव्हा त्यांनी बऱ्याच शिव्या घातल्या त्याला की अशी माकडं जी बसलेली आहे पत्रकारिता करण्यासाठी
आतापर्यंत या क्रांतिकारकांनी केलं. NRC-CA वेळेला ज्या पद्धतीने महिलांनी, मुस्लिम महिलांनी खास करून रस्त्यावरती उतरून आपल्याला एक पुढची दिशा दाखवली चळवळीची, आंदोलनाची, मला वाटतं. आणि हातात बाबासाहेबांचा फोटो घेऊन त्या रस्त्यावर उतरल्या होत्या, रात्र दिवस भूक तहान सगळं विसरून उतरल्या होत्या. आणि ती महिलांची जी लिडरशिप होती आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या समूहातले लोक ज्या वेळेला रस्त्यावर उतरत होते. आज ज्या वेळेला चीन तिकडे पंजाबमध्ये शेतकरी उतरले, पण फक्त पंजाबमध्ये नाहीये, हेही एक भ्रम तयार केला जातोय. आज मध्य प्रदेश, गुजरात, त्याच्यानंतर हरियाणा, राजस्थान हे सगळ्या उत्तर भारतातले जेवढे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यातील लोक आज एकत्र शेतकरी आलेला आहे. आणि तो शेतकरी एकत्र येऊन आपल्या मागण्या मागतो. त्याच्यासाठी बलकेश बाबू नावाच्या NRC-CA याच्यामध्ये त्या सगळ्या 80 वर्षाची ती म्हातारी महिला, ती दादी, जिने सगळ्यात लोकप्रिय म्हणून गणलं गेलं बरं का, मोदीपेक्षा तिची लोकप्रियता जास्त आहे असं आलं होतं का काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी. तर ती दादी ज्या वेळेला त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला जाते, NRC-CA मध्ये आंदोलन ते सगळे शेतकऱ्यांच्या इश्यूवरती पाठिंबा द्यायला जातात. आणि NRC-CA वेळेला जशी लंगर शिखांनी तिथे दिली होती, तशाच पद्धतीचा एक पण हम उसको इफ्तार बोलेंगे या क्या बोलेंगे मुझे पता नहीं, लेकिन वो जो है कि खाना लेके जाना, जो आंदोलन करते तिकडे लोक बसलेली त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाणारे मुस्लिम सगळ्या कार्यकर्त्यांनी या NRC-CA आंदोलनात असलेल्या विद्यार्थ्यांनी ती सगळी पकडली जी बाजू, मला वाटतं त्याची आता गरज आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला अख्खा देश एवढा मोठा पेटलेला आहे, आपण महाराष्ट्रात एवढं करू शकत नाही, करू शकतो कारण आपण ते केलंय. आंबेडकर भवनच्या वेळेला ज्या लाखोच्या पद्धतीने आपण उतरलो होतो रस्त्यावर, रिडन्सचा खूप मोठा मोर्चा निघाला होता म्हणतात. रिडन्सच्या वेळेला मी नव्हते, माझा जन्मही झालेला होता, पण असं ऐकलं की रिडन्सचा मोर्चा खूप मोठा होता, त्या टाकीचा होता. त्याच्यानंतर जो कुठला मोर्चा म्हटला जातो आंबेडकरी चळवळीतला, तो आंबेडकर भवन पाडल्यानंतरचा मोर्चा होता. त्या मोर्चाच्या वेळेला आपण उतरलो होतो. भीमा कोरेगावच्या वेळेला 3 तारखेला ज्यावेळेला आपण बंद केला तेव्हा आपण उतरलो, या मार्चच्या वेळेला उतरलो, ती ताकद आपल्याकडे आहे. तर काय महाराष्ट्र म्हणून आपण उतरू शकत नाही? काय या सगळ्या लढ्यांची, शेतकरी आंदोलनाची, NRC-CA लढ्यांची आणि या सगळ्या राजकीय बंधाच्या सुटकेसाठी सगळे आंदोलन आपण तीव्र करू शकत नाही? मला वाटतं आपण ते करू शकतो. मी आता अशी उपेक्षा करते सगळेजण की खूप जोराने हो म्हणतील किंवा असं काहीतरी होईल, असं नाही होत. आपण चिंतन करतो, आपण विचार करतो, आपण तात्कालिक लगेच सुरुवात करूया, या संवादाला सुरुवात करूया. अशा अनेक परिषदा आज विजय वाकड सरांनी जो इथे इनिशिएटिव्ह घेतला किंवा इथल्या सगळ्याच प्रमाणेच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीचा इनिशिएटिव्ह घेतलाय, पुढाकार घेतलाय, वेगवेगळ्या संघटनांचा, मला वाटतं आज ही जी सगळी वीज आपण खाली बघतोय, मग विनीत असतील, त्याच्यात ज्यांनी बोलवलं आहे, समन्वयक असतील, इथली प्रमुख उपस्थिती असलेली अनेक लोक असतील, ही सगळी लोक ज्या वेळेला परत एकदा एका मंचावर येत आहेत आणि 6 डिसेंबर सारख्या दिवशी आपण आज काहीतरी एवढं मोठं एका मोठ्या युद्धाचं रणशिंग फुटतोय, बिगुल फुटतोय, तर मला वाटतं ही आशेचा एक मोठा किरण आहे. येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं आंदोलन रस्त्यावरती उतरून मध्ये जे लोकांच्या पातळीवरचं असेल किंवा मग ते आमरण उपोषणाच्या संदर्भात असेल. निखिल वाडेसारखे पत्रकार गेल्या अनेक दिवसांपासून बरंच काही फेसबुकवरती, सोशल मीडियावरती टाकत आहेत भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये. जस्टिस बीजी कोळसे पाटील जे आहेत ते अनेक दिवसांपासून, वर्षांपासून म्हणत आहेत की या मुलांना बाहेर काढण्यासाठी काय करावं. आम्हाला नेहमी म्हणतात की तुम्ही गाता तेव्हा मी रडतो. तुम्ही जेव्हा गात असताना कबीर कलामचे संताला झाले तेव्हा मी खाली बसून रडत असतो, कारण असं वाटतं की दुःख आमचं वाढताय आणि काहीतरी करू शकाल आणि आंबेडकरवादीच काहीतरी करू शकतील असण्याचं नेहमीच एक स्टेटमेंट असतं. अशी सगळी लोक ज्या वेळेला आपल्यावरती काहीतरी आशा, आकांक्षा, अपेक्षा घेऊन आहेत आणि त्यांना हा विश्वास आहे की असं काहीतरी होऊ शकतं, तर मला वाटतं या सगळ्यांना घेऊन एक काहीतरी मोठं आंदोलन येणाऱ्या काळात आपण करावं ही अपेक्षा इथे आहेत. आणि त्याच्यासोबत जी मेहनत लागेल ती एकत्रितपणे पुन्हा एकदा करून देशातल्या सगळ्या आंदोलनाशी आपली नाळ अशा पद्धतीने जोडता येईल आणि संपूर्ण देश एकत्रितपणे RSS आणि बीजेपीच्या विरोधात, फॅसिझमच्या विरोधात कशा पद्धतीने उभा राहील, ब्राह्मणशाहीच्या विरोधात कशा पद्धतीने उभा राहील. मला वाटतं याचा एक सुरुवात जी आहे, याची एक जो मैलाचा दगड करायची ती संविधान रचना परिषद ठरेल ही आशा व्यक्त करते आणि हे थांबते. जय हिंद. सब्सक्राइब करें आपके अपने चैनल समता आवाज़ टीवी को, बेल आइकन दबाना ना भूलें सबसे पहले हमारी वीडियो देखने के लिए।